गुड मॉर्निंग एव्हरीवन. थर्ड इयरला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः अभिनंदन. आजपासून आपले ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहे. या क्लासेसमध्ये खास करून जनरल स्टडी हा सेमिस्टर 5ला असलेला सिलेबसविषयी प्रथमतः डिस्कशन करू. आपण नेमकं काय सिलेबस आहे आणि त्याचा वापर कसा, आपल्याला उपयोग कसा स्पर्धा परीक्षांना करता येईल आणि नेमका किती मार्क्ससाठी तो आपल्याला उपयोगी पडेल स्पर्धा परीक्षा करत असताना, ते पहिले जाणून घेऊ. ठीक आहे. तर आपला GSचा 5th सेमचा जो काही पेपर आहे तो थेअरी आहे आपल्याला 60 मार्क आणि इंटरनल असेसमेंट आहे 40 मार्क, म्हणजे टोटल 100 मार्क. तर थेअरी पोर्शन काय आहे आपल्याला ते बघू पहिले. तर थेअरीमध्ये आपल्याला यावर्षी आपल्याला शिकायला आहे इंडियन इकॉनॉमिक्स. हा इंडियन इकॉनॉमिक्स UPSC आणि MPSC या दोन्ही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तसंच अन्य रेल्वे असेल, बँकिंग असेल, त्यानंतर अन्य जे काही एक्झाम्स आहे, स्पर्धा परीक्षा आहे, त्या सर्वांना अर्थव्यवस्था हा भाग कमी जास्त मार्कासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर आपला जो काही अर्थव्यवस्थेचा भाग आहे की भारतीय अर्थव्यवस्था आहे, हा UPSCमध्ये तिसऱ्या पेपरला आहे. तिसऱ्या पेपरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा भागाचा समावेश केलेला आहे. तर MPSCच्या एक्झाममध्ये हा भाग चौथ्या पेपरमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे जनरल स्टडी 4th, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था व विज्ञान व तंत्रज्ञान हा एकूण मिळून तयार झालेला पेपर आहे. यामध्ये जवळपास भारतीय अर्थव्यवस्था हा जो भाग आहे किंवा विषय आहे, जवळपास 50 ते 60% मार्क्ससाठी असेल. म्हणजे जनरल स्टडी पेपर हा 150 मार्कासाठी असतो, त्यातील 75 ते 80 मार्कासाठी फक्त भारतीय अर्थव्यवस्था हा पोर्शन असेल. आता भारतीय अर्थव्यवस्था याचा अभ्यास करत असताना आपल्याला जाणवेल की याचा 2 भाग करता येईल. एक आहे ट्रेडिशनल पार्ट, दुसरा आहे स्ट्रॅटेजिक पार्ट. आता नेमका ट्रेडिशनल पार्ट कोणता आहे ते बघू. ठीक आहे. तर ट्रेडिशनल पार्टमध्ये भारतीय अर्थव्यवस्थे संबंधित असणाऱ्या बेसिक कन्सेप्ट, त्याची बेसिक डेफिनेशन्स, या आपल्याला याची ओळखी करावं लागेल. जसं भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, नेमकी भांडवलशाही आहे, समाजवादी आहे की मिश्र अर्थव्यवस्था आहे, किंवा यातील गरिबी काय आहे, बेरोजगारी काय आहे, यातलं अर्थव्यवस्थेची वृद्धी आणि विकास यासारखे विषय असतील, किंवा RBIच्या गुणात्मक संख्यात्मक साधनं, त्यातले सध्या चर्चेमध्ये असलेल्या गोष्टी, जसं RBI अदामदात मौद्रिक धोरण जाहीर करत असते. त्याच्यामध्ये रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो आहे, SLR आहे, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, किंवा अशा अनेक कन्सेप्ट आहेत ज्या ट्रेडिशनल पार्टमध्ये येतात. त्याच्या डेफिनेशन एक फिक्स डेफिनेशन आहे. त्या डेफिनेशन आपल्याला अभ्यास करावा लागेल, बेसिक समजून घ्यावं लागेल, आणि यामुळे हा विषय सुटसुटीत होईल. आणि हे जर आपल्याला समजायला लागलं तर याच्या नंतर जो काही आपण स्ट्रॅटेजिक पार्ट म्हणला, त्याच्यावर आधारित जे काही स्ट्रॅटेजिक पार्ट म्हणल्या, म्हणजे बदलणाऱ्या चालू घडामोडी, दरवर्षी येणारा बजेट, भारताचा असेल, महाराष्ट्राचा असेल, किंवा नीती आयोगाच्या अनेक रिपोर्ट्स असेल, त्यानंतर नीती आयोगाचे अनेक रिपोर्ट्स असेल, किंवा WTOचे रिपोर्ट्स असेल, RBIचे रिपोर्ट्स असेल, किंवा अन्य सरकारी संस्था आहे त्यांचेसुद्धा आर्थिक रिपोर्ट्स असेल, त्या आर्थिक रिपोर्ट्सचा आपल्याला या स्ट्रॅटेजिक पार्टमध्ये अभ्यास करावा लागेल. याच्यामध्ये बजेट असेल, बजेटच्या विविध कन्सेप्ट आपण ट्रेडिशनल पार्टमध्ये शिकणार आहोत. तर त्या कन्सेप्टचा वापर स्ट्रॅटेजिक पार्टमध्ये, त्याची आकडेवारी असेल, नवीन काही साधनं असेल, या साधनांचा अभ्यास जो आहे तो आपण स्ट्रॅटेजिक पार्टमध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला हा जो भाग आहे इकॉनॉमिक्सचा, याच्यामध्ये मॉड्यूल 1 मध्ये इंडियन इकॉनॉमिक्स अँड इश्यू रिलेटेड टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्स, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट,
याच्यामध्ये परत एक भाग आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यू अरायझिंग फ्रॉम इट. हा जो भाग आहे या भागावर अनेकदा यू पी एस सीमध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये क्वेश्चन विचारलेले आहे. तसंच याच भागावर आधारित अनेक प्रश्न जे आहेत ते एम पी एस सीमध्ये पण विचारलेले आहे. ओके, ठीक आहे. तर हा असा झाला भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याच्या संबंधित नियोजन. ठीक आहे. त्यानंतर मॉड्यूल सेकंड मेजर क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, हा एक टॉपिक. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड मेक मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इश्यू रिलेटेड कॉन्स्ट्रेंट ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स, असा हा भाग आहे. तसा हा भाग आपण पूर्वीसुद्धा अभ्यासलेला आहे फर्स्ट इयरला सेकंड सेमला असताना, पण परत यामध्ये आपण त्यातल्या काही ज्या कृषीशी संबंधित महत्त्वाचे घटक आहेत त्याचासुद्धा या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल थर्ड आहे, त्याच्यामध्ये इश्यू रिलेटेड डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडी. फार्म सबसिडी म्हणजे काय, डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सबसिडी म्हणजे काय, की आपल्याला अनेकदा मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट सबसिडी देते. शेतामध्ये विहीर बांधायची असेल, टाकी बांधायची असेल, सिंचन पंपसेट आणायचे असेल, सोलर पॉवरशी संबंधित असेल, या संबंधी सरकार प्रत्यक्ष सबसिडी आपल्या देते. यामध्ये वस्तू घेत असताना आपल्याला काही हे जे काही प्रॉडक्ट आहे किंवा वस्तू घेत असताना आपल्याला काही मूळ बेसिक रक्कम भरावं लागतं आणि वरची जी रक्कम आहे ती गव्हर्नमेंट आपल्या अकाउंटमध्ये जमा करते. त्यानंतर इनडायरेक्ट म्हणजे आपल्याला न मिळता, जसं युरिया खत आहे आपण घेतो, परंतु याची जी सबसिडी आहे, याला लागणारी सबसिडी ती डायरेक्ट कंपनीला दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर मिनिमम सपोर्ट प्राईस. आता हा मिनिमम सपोर्ट प्राईस आहे जी किंवा याला एम एस पी असं सुद्धा म्हटलं जातं. ही जी किंमत आहे पीक हंगामाच्या पूर्वी जाहीर केली जाते. त्यानंतर पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम असेल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स, लिमिटेशन्स, रिवॅम्पिंग, इश्यू ऑफ बफर स्टॉक अँड फूड सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी मिशन. तर पी डी एस सिस्टीम म्हणजे आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये सरकारद्वारे अन्न पुरवठा करण्यासाठी कंट्रोल असतात. याच्या माध्यमातून बी पी एल ए पी एलना लोकांना किंवा यामध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांना गव्हर्नमेंट धान्याचा पुरवठा करतो. सध्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा याच पद्धतीनं भारतातल्या अनेक गावाखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये अन्नधान्य पुरवलं गेलेलं आहे. त्यानंतर बफर स्टॉक. आता नेमकं याला पी डी एस सिस्टीमला लागणारं धान्य आहे जे कुठं जमा केलं जातं, तर सरकार दरवर्षी बफर स्टॉक तयार करतं. त्याच्यामध्ये जरी भविष्यामध्ये एखादी आपत्ती संकट आलं का त्या काळामध्ये राखीव अन्नाचा साठा केला जातो. म्हणजे हा राखीव अन्नाचा साठा आपल्याला अशा अडचणीच्या वेळेस कामात आणता येईल, यासाठी बफर स्टॉक सरकार नेहमी तयार करत असते. त्यानंतर मॉड्यूल 4 फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडियन स्कोप अँड सिग्निफिकन्स, लोकेशन, अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, हा भाग आहे. याच्यामध्ये नेमका अन्नधान्यावर कोणत्या पद्धतीनं प्रोसेस केलं जातं आणि त्याला कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याच्या ज्या प्रोसेस आहेत त्याचे उद्योग भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणावर आहे, कोणत्या कोणत्या भागात असे उद्योग निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे जसं उदाहरणार्थ आपल्या घरोघरी लोणचं तयार केलं जातं. लोणच्यासाठी एखादा उद्योग लागत नाही, तर स्थानिक स्तरावरच आंब्यापासून लोणचं तयार केलं जातं आणि हे लोणचं मग अनेक वर्ष टिकतं. तर अशा पद्धतीचे फूड प्रोसेसिंग म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागात वापरण्यात येणारं सुकवण्यासन, वाळवण्यासन, साखर टाकून, लोणचं टाकून अनेक लोणचे बनवणं आहे, त्यानंतर पापड बनवणं आहे, अशा अनेक जे उत्पादने आहेत ती बनवली जातात. आणि यालाच उद्योग स्तरावर जेव्हा मोठ्या प्रमाणात स्तरावर बनवलं जातं त्यावेळेस याचे नेमके विभागावाईज याला डिवाईड केलं जातं. तर अशाच पद्धतीने आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्यानंतर पाचवं मॉड्यूल आहे इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी, चेंजेस इन द इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. यामध्ये नेमकं
भारताचे जे काही LPG धोरण आहे त्या LPG धोरणाचा जो काही भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम असेल, त्यानंतर उद्योगांच्या संरचनेमध्ये बदल आणि त्याच्यामुळे ह्याच्या उद्योगांच्या विकासावर तंत्रज्ञान असेल किंवा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कसा इफेक्ट झाला, या सर्वांचा अभ्यास आपण मॉड्यूल 5मध्ये करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल 6 याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट्स, रोड, एअरपोर्ट, रेल्वे एक्सेट्रा. यामध्ये नेमकी फॉरेन गुंतवणूक कशी होते, यांची डेव्हलपमेंट कशी होते, जसं एनर्जी असेल, विंड पॉवर असेल, त्यानंतर सोलर पॉवर असेल, हायड्रो पॉवर असेल, थर्मल पॉवर असेल, यांच्यातला विकास, ग्रोथ असेल, किंवा आपण जे काही ह्याच्यामध्ये संरचना डेव्हलप केलेल्या आहे, नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे, यांचा अभ्यास करू. त्यानंतर पोर्ट्स असेल, बंदरे असतील, बंदरांचा विकास असेल. अनेक देशांमध्ये भारतसुद्धा ग्वादरसारखं बंदर आहे जे इराणमध्ये बनवत आहे, त्याचा वापर, त्याची उत्पादन होण्याची क्षमता, अशा पद्धतीनं. त्यानंतर रोड्स असेल, म्हणजे आपल्याकडे जसं इंटरनॅशनल हायवेज असेल, नॅशनल हायवेज असेल, स्टेट हायवेज, डिस्ट्रिक्ट हायवेज. ओके. त्यानंतर एअरपोर्ट्स, आणि भारतात अनेक एअरपोर्ट्स आहेत, त्यांचा विकास केला असेल, त्यांची लोक वाहून नेण्याची क्षमता असेल, यांचा विकास करणे. रेल्वे आता सध्या एक नवीन म्हणजे काहीतरी 150 ट्रेन्स मधात प्रायव्हेटायझेशन करण्यात येणार आहे. तशा रेल्वेच्या काही योजना असेल, काही विकास, त्याच्या सुरुवात ते आत्तापर्यंत झालेला विकास, याच्याबद्दल आपण या भागात बघणार आहोत. त्यानंतर याचमधला एक टॉपिक आहे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. यामध्ये नेमका हे जे की इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे, किंवा एनर्जी असेल, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट्स, रेल्वे, अशा ज्या काही सार्वजनिक मालमत्ता असेल, यांची बांधकाम करण्यासाठी ज्या काही गुंतवणुकीचे मॉडेल आहे, ज्याच्या माध्यमातून हे बांधकाम करून याच्यामध्ये अनेक प्रायव्हेट कंपन्या असेल कशा पद्धतीने गुंतवणूक करतात आणि त्याचा मोबदला त्यांना मिळतो, अशा पद्धती संरचना आहे जे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्समध्ये मिळणार आहे. या सगळ्यांसाठी आपल्याला काही रेफरन्स बुक वापरावं लागेल. जर तुम्हाला UPSCसाठी खास करून वापरायचं असेल तर इंडियन इकॉनॉमी नावाचं बुक्स असेल, जे मॅग्रा हिल पब्लिकेशन यांच्या या पब्लिकेशनचं आहे, रमेश सिंग सरांचं. त्यानंतर एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यानंतर UPSCसाठी 11th काही 10th 11 आणि 12चे काही अर्थव्यवस्थेवर आधारित किंवा इकॉनॉमिक्सवर आधारित काही बुक्स आहेत जे महत्त्वाचे आहे. ते मेन्स UPSC मेन्सच्या दृष्टिकोन महत्त्वाचे आहे. त्यानंतर जर MPSCसाठी असेल तर MPSCसाठी स्टेट बोर्ड्सचे काही बुक्स आहेत अर्थव्यवस्थेवर आधारित 11वी 12वीचे. त्यानंतरच भारतीय अर्थव्यवस्था नावाचं बुक आहे जे रंजन कोळंबे सरांचं एक चांगलं आहे. त्यानंतर दीपस्तंभ पब्लिकेशनचं सुद्धा एक अर्थव्यवस्थेचं चांगलं पुस्तक अवेलेबल आहे. यातील कोणतेही बुक्स वापरलं तरी चालेल, जे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि बाकीचा जो काही ट्रेडिशनल पार्ट आहे या बुक्समध्ये मिळून जाईल. फक्त स्ट्रॅटेजिक पार्टसाठी आपल्याला त्या टप्प्यावर करंट अफेअर्स असेल किंवा चालू घडामोडी, त्यानंतर बजेट्स असेल, अनेक आकडेवारी असेल, अनेक रिपोर्ट्स असेल, त्या पद्धतीने त्या एक्झामच्या पूर्वी आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पेपर MPSC किंवा UPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा अभ्यासला जाईल या पुढील 6 महिन्यात. ठीक आहे. धन्यवाद.